नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटना यावरील महत्त्वाची प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची तरतूद कोणत्या घटनेवरून घेण्यात आली? आन्सर आहे आयरिश. संपत्तीचा मूलभूत हक्क कोणत्या घटनादुरुस्तीने रद्द करण्यात आला आहे? आन्सर आहे 44वी. भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे भारतीय व्यक्तींना स्वातंत्र्याचा अधिकार देतात? आन्सर आहे 19 ते 22. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार जीविताची हमी मिळते? आन्सर आहे कलम 21. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती परिशिष्टे आहेत? आन्सर आहे 12. संसदेची सर्वात मोठी समिती कोणती आहे? आन्सर आहे अंदाज समिती. कोणत्या कलमानुसार माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे? आन्सर आहे कलम 23. केंद्र राज्य संबंधाविषयीच्या सूचना कोणत्या आयोगाने केलेल्या आहेत? आन्सर आहे सरकारी आयोगाने. भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? आन्सर आहे 26 जानेवारी 1950 रोजी. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेचा निर्देश अगोदर आला आहे? आन्सर आहे न्याय. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार लोकसभेची स्थापना करण्यात आली? आन्सर आहे कलम 81. राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? आन्सर आहे राज्यपालांना. लोकसभा विसर्जित करण्याची विनंती राष्ट्रपतींना कोण करतात? आन्सर आहे पंतप्रधान. दुय्यम न्यायालये कोणत्या पातळीवर काम करतात? आन्सर आहे जिल्हा व तालुका. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये भारतीय नागरिकत्वाच्या तरतुदी आहेत? आन्सर आहे 5 ते 11. प्रास्ताविकेला घटनेचे ओळखपत्र असे कोणी संबोधले आहे? आन्सर आहे नाना पालखीवाला. भारतीय राज्यघटनेचा सरनामा कोणी तयार केला? आन्सर आहे पंडित नेहरू. एखाद्या पक्षास निवडणूक चिन्ह देण्याचे कार्य कोण करते? आन्सर आहे निवडणूक आयोग. राज्यघटनेतील पहिली घटना दुरुस्ती कधी झाली? आन्सर आहे 1951. उच्च न्यायालयातील न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? आन्सर आहे राष्ट्रपतीकडे. घटनात्मक उपयोजनेचा हक्क हा राज्यघटनेचा आत्मा आहे असे कोणी म्हटले? आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताची राज्यघटना तयार करताना घटना समितीच्या एकूण किती बैठका झाल्या? आन्सर आहे 18. विधानसभेत सर्वाधिक सदस्य संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? आन्सर आहे उत्तर प्रदेश. लोकसभा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? आन्सर आहे लोकसभा उपाध्यक्षाकडे. उच्च न्यायालयाचे प्रादेशिक कार्यक्षेत्र वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? आन्सर आहे संसदेला. केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण कोणाचे असते? आन्सर आहे संसदेचे. भारतीय राज्यघटनेत एकूण किती भाषांचा समावेश आहे? आन्सर आहे 22. भारतीय घटनेनुसार सर्वोच्च प्रमुखपदी कोण असतात?
आन्सर आहे राष्ट्रपती. केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते? आन्सर आहे लोकसभेला. घटनेचा अर्थ लावण्याचा निर्णायक अधिकार कोणाला असतो? आन्सर आहे सर्वोच्च न्यायालय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? आन्सर आहे 26 जानेवारी 1950. संघराज्य शासन पद्धती स्वीकारण्यामागे कोणत्या देशाच्या राज्यघटनांचा प्रभाव आहे? आन्सर आहे कॅनडा व अमेरिका. निवडणूक आयुक्तांना दूर करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? आन्सर आहे महाभियोग. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संसद राज्यात विधान परिषद निर्माण करू शकते? आन्सर आहे कलम 169. घटनादुरुस्ती प्रक्रिया राज्यघटनेच्या कोणत्या कलमात स्पष्ट करण्यात आली आहे? आन्सर आहे कलम 368. राज्याचे प्रथम नागरिक कोण असतात? आन्सर आहे राज्यपाल. घटक राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती कोण करतात? आन्सर आहे राष्ट्रपती. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? आन्सर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक राज्यसभा किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते? आन्सर आहे 14 दिवस. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्काचे संरक्षण कोण करते? आन्सर आहे सर्वोच्च न्यायालय. राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात? आन्सर आहे कलम 352. शासन संस्थेचे प्रमुख कोण असतात? आन्सर आहे पंतप्रधान. राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर किती सदस्य नियुक्त केले जातात? आन्सर आहे 12. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? आन्सर आहे राष्ट्रपती. राज्यसभेचे सदस्य कोणत्या पद्धतीने निवडले जातात? आन्सर आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्व. घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? आन्सर आहे भारतीय संसद. भारतीय निर्वाचन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? आन्सर आहे 25 जानेवारी 1950. तेलंगणा राज्याची निर्मिती कोणत्या कलमान्वये झाली? आन्सर आहे कलम 3. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली? आन्सर आहे कलम 324. माहितीचा अधिकार 2005 हा कोणत्या कलमावर आधारित आहे? आन्सर आहे कलम 19. राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वप्रथम कधी गायले गेले? आन्सर आहे 1911. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? आन्सर आहे कायदेमंडळाला. कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभा व विधानसभेची मुदत 5 वर्ष करण्यात आली आहे? आन्सर आहे 44व्या. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलावली जाते? आन्सर आहे कलम 108. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे? आन्सर आहे कलम 17. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती?
आन्सर आहे संसद. संघराज्ये व घटक राज्ये यामधील दुवा म्हणून कोण कार्य करतो? आन्सर आहे राज्यपाल. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? आन्सर आहे नागपूर. राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? आन्सर आहे 6 वर्ष. राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती आहे? आन्सर आहे 250. राज्य प्रशासनात अध्यादेश काढण्याचे अधिकार कोणाला आहे? आन्सर आहे राज्यपालांना. महाधिवक्त्यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? आन्सर आहे राज्यपालाकडून. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती वर्ष आहे? आन्सर आहे 62. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्तीचे वय 65 आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? आन्सर आहे मुख्यमंत्री. राज्यसभेवर महाराष्ट्रातून किती सभासद पाठविले जातात? आन्सर आहे 19. संसदेत मंजूर झालेल्या विधेयकावर कोणाची सही झाल्यावर त्यांचे रूपांतर कायद्यात होते? आन्सर आहे राष्ट्रपतीची. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? आन्सर आहे उपराष्ट्रपती. भारताच्या केंद्रीय कायदे मंडळाला काय म्हणतात? आन्सर आहे संसद. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? आन्सर आहे महाभियोग. महाभियोग ठराव मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींना किती दिवसाची पूर्वसूचना द्यावी लागते? आन्सर आहे 14 दिवसाची. एखादे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहाकडून मंजूर होते तेव्हा अंतिम मंजुरीसाठी ते कोणाकडे पाठवतात? आन्सर आहे राष्ट्रपतीकडे. अर्थविधेयक संसदेत सादर करण्यापूर्वी कोणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे? आन्सर आहे राष्ट्रपतीची. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदग्रहणाची शपथ कोण देतात? आन्सर आहे राष्ट्रपती. केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाचा अध्यक्ष म्हणून कोण कार्य करतो? आन्सर आहे पंतप्रधान. भारतीय राज्यघटनेत एकूण किती प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आढळतो? आन्सर आहे 3. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश करण्यात आला? आन्सर आहे 4. सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात? आन्सर आहे सरन्यायाधीशांचा. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील महसुलाचा वाटा कोण ठरवतो? आन्सर आहे वित्त आयोग. मूलभूत हक्काचे संरक्षक म्हणून कोणाला संबोधले जाते? आन्सर आहे सर्वोच्च न्यायालय. राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतो? आन्सर आहे राज्यपाल. मार्गदर्शक तत्त्वाच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयाच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे? आन्सर आहे कलम 47. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार राज्यसंस्थेची व्याख्या नमूद केली आहे? आन्सर आहे कलम 12.
विधान परिषदेची निर्मिती कोणत्या कलमानुसार केली जाते? आन्सर आहे कलम 171. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती संसद सदस्यांना शपथ देतात? आन्सर आहे कलम 99.